माई, इंदिरा गांधींची झालेल्या भेटीबद्दल सांगा ना. त्यावेळेस आसुलीने चावलेले माणसं मी पाहिले होते बाळ. अच्छा. तोंड काढलेले, दात काढलेले. आणि टायगर प्रोजेक्ट होतो ना तिथे. त्यामुळे माणसाला न्याय मिळवण्यासाठी किंवा न्याय द्यावा म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती ती. म्हणून आणि मला दुसरं काम नव्हतं, मला काही कळत पण नव्हतं. किधर भी घुसो, लेना देना नाही, मागे फिरायचं नाही, आगे बढायचं. आणि त्या हमरी तुमरी मध्ये मी दिल्लीला गेले होते आणि 3 दिवस मी तिच्या दारात बसून होते. बाबा मला आतमध्ये सोडतच नव्हते, कारण अवतार पांडुरंग एवढं चांगलं पातळ तेव्हा माझ्या अंगावर नव्हतं. एकच गठुड साती मिले घाती तो केला भला. आणि शेवटी तिसऱ्या दिवशी बाईच बाहेर आली, ओरडली माझ्यावरती, क्या आहे. मी एक आदिवासीचा डोळे फोडलेला फोटो नेला होता तिला दाखवायला आणि उद्घाटन तिच्या हस्ते झालं होतं. म्हटलं माँ, आपको तो लाखों दिंदू की माता कहलाती है, ये आपका ही तो गरीब है आदिवासी, देखो ना खून का आंसू बहाता है, थोडा न्याय देऊ ना. तिला एक साधी बोळी बाईला असं बोलते म्हटल्यावर मला ती आत घेऊन गेली. आत गेल्यानंतर मला 10,000चा चेक दिला तिने आणि मी तिला 4 ओळी ऐकून दिल्या. म्हटलं मेरे को गाना आता है. जिस मातृभूमि की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. वाह 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 वाह. तुमच्या चित्रपटाला थिएटर नाही मिळालं हे तुम्हाला खुपलं होतं मल्टिप्लेक्सेसला. माझ्यासारख्या 9वीच्या बाईवर ते सिनेमा निघावा आणि तो मी सिंधुताई सपकाळ असावा आणि त्याला भारी थिएटर मिळू नये, येतो शोकांती काय रे बाबा. जरा खूपच होतं ना. कमिंग टू काका, तुमच्या अभिनयाबद्दल देखील ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला म्हणजे तुमचा स्पेशली जो पॉज आहे त्या पॉज बद्दल म्हणजे हा चर्चेचा आणि चेष्टेचा देखील विषय बऱ्याच वेळेला होतो. आय रिफ्यूज टू रिकॉग्नाइज दीज पीपल. मी नकार देतो, या लोकांना मी ओळखत नाही. आत्ता मी आपण बोलतोय, मध्ये तू पॉजेस घेतोस, मध्ये मी आत्ता मी घेतोय पॉजेस की अरे अवधूत तू कसा आहे असं काही करतोय का. नाही, आपण पुढे काय बोलणार आहोत ते आधी इथे ते यायला पाहिजे. ते असं आधी तिथे आलंय असं आभास निर्माण करण्यात कला आहे. त्यांनी लेखकांनी लिहिलेले वाक्य फटाफटा पाठ करून बोलण्यात त्याला अभिनय म्हणत नाहीत. 2 वाक्यांमध्ये दुसऱ्या नटाला ऐकणं हाही एक काही असतो ना भाग, तो ज्याला माहिती नाही त्याला मी नट मानत नाही. त्यामुळे माझ्या पॉजेसवरती टीका करणारे जे कोणी असतील त्यांना माझ्या दृष्टीने 0 किंमत आहे. प्रश्नच नाही. माई, तुमचं लग्न वयाच्या 9व्या वर्षी झालं होतं ना. हा बाबा, 11व्या वर्षी नांदायला गेले होते. मग पुढे काय पती लई मोठे होते. अरे मोठ्याच्या मोठं मॉडेल होतं, खतरनाक. आणि जगणं तर भागच होतं, संसार विंसार काही कळत नव्हता. अरे पण त्या जगण्यानेच वेदना दिल्या आणि त्या वेदना आयुष्यभर पुरल्या बाळ. वेदनेचा वेद तेव्हा होतो जेव्हा मनुष्य परिपूर्ण जगून त्याकडे तिरायतासारखं पाहायला लागतो. म्हणून एक लक्षात घे बेटा की गरिबी, आमच्या तर 5वीलाच गरिबी पुजलेली होती. म्हणून बहिणाबाईच्या 4 ओळी आहेत. मला अभिमान आहे बहिणाबाईचा की ती शाळेतच गेली नाही. मी तरी हाफ टाइम 4थी पास आहे, ती शाळेतच नाही गेली ना. हाफ टाइम 4थी म्हणजे काय. अरे अर्धा टाइम शाळा केलेली. म्हणजे सकाळी म्हशी वाढल्या, म्हशी पाण्यात बसल्यावर शाळेत गेले, शाळेने उशिरा आले म्हणून मास्तरने मारलं, म्हशी पाण्यात उठून शेतात घुसलं म्हणून शेतकऱ्यांनी मारलं, असं ते हाफ टाइम 4थी पास. हाफ टाइम 4थी. पण बहिणाबाई शाळेत नाही गेली रे, तरी तिला जी गरिबी कळली ना ती आम्ही जगलो. असं ते चिखल पाण्याचं नातं आहे बाळ. हे नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरान वाट. हे आमचं जगणं होतं बाळ. वात केली चिंधुकाची तेल दिव्यात पडलं, सापडे ना आग पेटी घोड इथंही अडलं. याचं नाव गरिबी. सापडली आग पेटी आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक, शिलगली आग काडी ज्योत पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून या गेली. काय गोड झालं. गरिबी बेटा, गरिबी हे शिकवते की अरे बाहेरचे दिवे विझणारे आहेत, तुम्ही आतून पेटायला शिका. त्याचे 2 फायदे होतील. तुमचे रस्ते तुम्हाला दिसतील, कोणी मुठीत घ्यायचा प्रयत्न करेल त्याला चटके बसतील. तुम्ही जे बोलताय ना, मला तुम्हाला मध्ये अजिबात प्रश्न विचारायची गरजही वाटत नाही. आणि नुसतं तुम्ही असं म्हणजे आभाळ भरून यावं आणि छान पाऊस पडावा असं छान बोलताय आणि सगळं काही हिरवगार होतंय. त्याच्यामध्ये अजून काही बोलायची गरज नाही. 9 वर्षाच्या असताना तुमचं लग्न झालं, त्याच्यानंतर
तो त्या नवऱ्याने तुम्हाला सोडलं आणि त्याच नवऱ्याला तुम्ही परत आता क्या बात आहे, ये तो जिंदगी की कलट नाही बाबा. काय म्हणून आता मला बरं वाटतं की ठीक आहे, मी हजारो अनाथांची माय झाले, पण सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या पतीची आई झाले. जेव्हा मी माझ्या पतीने माझ्यावर अन्याय केला, मला जगावं लागलं, पण खरं सांगतो त्यांनी जर सोडलं नसतं तर हे घडलं असतं. म्हणून पतीला पण मी सांगितलं की माझं बाळ बनून या, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं. तुम्ही सोडलं नसतं मी मरून पण गेले नसते. मला जगाला दाखवलं ते तुम्ही. पण ये गट आहे, पती म्हणून आणे का नाही बाबा, मेरे को पत्नी नाही होता ना अभी, पण एक करा ना, बाळ बनून याला मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. मी त्यांचा बदला घेऊ शकले असते. करेक्ट. कशासाठी पण मेलेल्यांना मारायचं. आता मला म्हणावं असं वाटतं की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूं मैं, कोई बात नहीं, लकीर की फकीर हूं मैं, उसका कोई गम नहीं. नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं. क्या बात है माई, क्या बात है. शपथ मला काय बोलायचं सुचत नाही. काका तुम्ही येणार म्हटल्यानंतर हा जो जसराज आहे ना आमचा, जो आमच्या बँडचा मेंबर आहे, तर तो अगदी माझ्या मागे लागला की त्याला त्यांच्यासाठी मला एक गाणं म्हणायचंय. तर त्याचं एक गाणं आपण ऐकूया प्लीज. जरूर. अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, मोरात मन सुख पायो रे, अलबेला सजन आयो रे. क्या बात है जसराज. विक्रमजींना आणि माईला गाणं कसं वाटलं हे देखील विचारायचं आहे. काका कसं वाटलं गाणं जसराजचं? चांगलं गाणं. तुमच्या चित्रपटामध्ये देखील हे गाणं घेतलेलं होतं आणि तो सीन मला फार आठवतो. म्हणजे अजय देवगण समोर बसला होता आणि तुम्ही त्याला गायला सांगता आणि तो काहीतरी असं गातो आणि ते इतकं तो चांगला सीन होता. मस्त सीन होता. माई, तुमचा मुलगा तुमच्यावरती PhD करतोय, पण सरकार काही शिकायला असं वाटत नाही. माझा मुलगा मी सांभाळलेला प्राध्यापक आहे श्याम नावाचा, माझ्यावर PhD करतो म्हणजे मेरी बिल्ली मेरे पर म्याऊ. हे काय एक अजून आलं एवढंस उचललेलं स्टेशनवरून, ते आता LLB करते आणि मी हाफ टाइम 4थी पास. कुठे हात वर करा, हात वर करे, ते बघ माझं बाळ. ऑल द बेस्ट. हे अशी बाळ मोठी झालीत रे आणि खांद्या द्यायला आलीत. माझा दीपक पहिला सांभाळलेला केवढी मोठी संस्था चालवत आहे. आणि ज्या मुलीला मी जन्म दिला आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकलं, का तर माझ्यातली आई चुकेल. मी अनाथांना सांभाळताना स्वतःची मुलगी जवळ असली तर तिला अंधारात नेऊन खाऊ घालेल, आई चुकू शकते ना. म्हणून मी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला कृष्णार्पण, आणि पहिला सांभाळलेला दीपक 250 मुलं सांभाळतो सासवडला. माझी पण मुलगी पुण्याची संस्था सांभाळते. म्हणजे तिला BA पर्यंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने शिकवलं, MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. मला एक भीती वाटायची की माझी मुलगी मला कधीतरी म्हणेल तू हजारोंची आई झाली, माझी आई कुठे आहे, भीती वाटायची रे. पण तिला पत्रकारांनी विचारलं ममता तुला काय व्हायचंय, तिने सांगितलं मला माझ्या आईची आई व्हायचंय. भरून पावले रे. हा आईपणा जगला पाहिजे. देणाऱ्यांनी देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे, ही कविता अक्षरशः समोर दिसते. आणि आज माईंनी त्यांच्यासारख्या माई तयार केल्या, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतक्या मुलांना त्या अजून पुढे त्यातून खांद्या द्यायला आले, पालखी घेऊन चालायला लागले, म्हणून मी जगले. माझे लेकरं सोडून गेले नाहीत रे, माझ्या सोबत आहेत. कशी जातील माई, तुमचे संस्कार आहेत. बरं, पण 2 प्रश्न मला पडतात. त्याच्यामधला पहिला हा की तुम्हाला त्या चित्रपटात भूमिका करावीशी नाही का वाटली?
खतरा ते माझं क्षेत्र नाही ना रे. पण तरी काय झालं? अरे चुकायचं बाबा, उलट पालट व्हायचं. नाही नाही असं काही नाही. मग गाणं तर गावाचं वाटलं की नाही? मला तर आता तुमच्याकडे एक प्लेबॅक करून घ्यावं वाटायला लागलं आता. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समाजसेविका म्हणून खूप मोठी मोठी लोक तुमच्या पाठीमागे असतात, पण मी प्लेबॅक सिंगर म्हणून तुम्हाला फोन करायचा माझी जाम इच्छा आहे. अयो का गाणार का माझ्यासाठी तुम्ही? अरे मला काय रे, ओबड धोबड खेड्यातलं गाणं येईल माझं. मग तेच तसंच काहीतरी छान गाऊन घे. अरे गाईल तू म्हणशील तर नक्की गाईल. हिंदी सिनेमातलं गाणं वगैरे असं कधी गायला लागलं का त्यावेळेला? नाही रे बेटा, तसं काही मला आलं नाही, पण मराठीवर माझा जास्त भर असतो. आणि माझे 2 दैवत आहे, एक सुरेश भट आणि एक बहिणाबाई. वा वा. बहिणाबाई आणि सुरेश भट बेटा. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सुरेश भट रे, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हा छळ संपला तो सुरेश भटांच्या कवितेने संपला. आणि बरं वाटलं रे, इसका नाम जिंदगी जीना मागताय, मग जगायला लागले. खरं खरं. Go baby,